नमस्कार, लाईव्ह मराठी परिवारातर्फे आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील आघाडीच्या सहकार आणि दूध पट्ट्यातील सृजनशील अशा समजणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय पोतच आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी एक बदलून दाखवलेला आहे. 10 पैकी 9 हे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि चंदगडचे शिवाजी पाटील यांनी हे आता महायुतीला पाठिंबा दिल्याने 10 पैकी 10 हे आता महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विजय होऊन काँग्रेस महाविकास आघाडीचा शब्दशः सुपडा साफ झालेला आहे. या नव्या राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व कोल्हापूरकरांचे लक्ष हे मुंबईमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडीकडे लागलेले आहेत. नवीन मुख्यमंत्री कोण होणार आणि त्या पाठोपाठच कोल्हापूर कोणाकोणाला प्रतिनिधित्व मिळणार, कोणाला कोणती मंत्रिपद मिळणार आणि मंत्रिमंडळात कोणाकोणा सहभागी होणार, पालकमंत्री कोण होणार, या सर्वांचा जो एक कानोसा घेण्याचा प्रयत्न आम्ही लाईव्ह मराठीच्या माध्यमातून करत आहोत. कोल्हापुरात सर्वाधिक 6 वेळा आमदार झालेले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे पालकमंत्रीपद होते, त्यामुळं त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणं हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री शिंदेच्या बरोबरीने निकटवर्ती समजले येणारे आणि राज्य नियोजन महामंडळाचे कॅबिनेट दर्जाचं कार्याध्यक्षपद सांभाळलेले राजेश क्षीरसागर हे तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत, त्यामुळे त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश हा आग्रही समजला जातो. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असणारा अगदी दाजीपूरच्या जंगल सुरुवाती होण्यापासून ते आंबोली धबधब्यापर्यंतचा मोठा असा भौगोलिक विस्तार असलेल्या राधानगर बुजुर्ग परिसरातून तिसऱ्यांदा कुणीही विजय होत नाही, याला अपवाद ठरत आपली विजयी हॅट्रिक नोंदवलेले प्रकाश आंबेडकर या 3 शिवसेनेच्या शिलेदारांपैकी कोणाकोणाचा मंत्रिमंडळात सहभागी होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचबरोबर जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं वारणा सहकार समूहाचे प्रमुख असलेले विनय कोरे या दोघांनीही पाठिंबा दिलेला आहे. जनस्वराज्य पक्षातर्फे विनय कोरे हे गत वेळच्या मंत्रिपदाचा अनुभव पाहता त्यांचाही सहभाग होण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे विक्रमी मताने विजयी झालेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा आपल्या बाजूने मोर्चे बांधणी हे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळात कोणाकोणा सहभागी होणार आणि त्याबरोबर पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांची उत्सुकता शिगेला पोचलेली नक्कीच आहे. आपला बेलगावचा पालकमंत्रीपदाचा अनुभव लक्षात घेऊन आणि अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाकडे राहावे यासाठी हसन मुश्रीफांच्या माध्यमातून आग्रही राहतील. तर आपल्या विजयानंतर मुंबईस रवाना होण्यापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपदासह पालकमंत्रीपदही आपल्याकडे आणि शिवसेनेकडे राहावे यासाठी आम्ही आग्रही धरणार असं सांगितलेलं आहे. आणि भाजपाच्या माध्यमातून विजयी झालेले मॅचेस्टर नगरी इचलकरंजीचे राहुल आवाडे आणि त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिणच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेस नेते सतीश पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव करत विजयी झालेले अमल महाडिक अशा भाजपच्या दोघांपैकी एकांचा अर्थात यापूर्वी दुसऱ्यांदा आमदार होत असलेले अमल महाडिक यांचाही मंत्रिमंडळात सहभाग हा निश्चित मानला जातो आहे. कारण प्रचारादरम्यान खासदार आणि भाजपा नेते धनंजय महाडिक तसेच गोकुळ संचालिका शोभिका महाडिक आणि इतर अनेक वक्त्यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रचार करताना हे नव्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री असतील असंच वारंवार सूचित केलं होतं. मतदारांनी तसं सांगितलं होतं, त्यावर टाळ्याही घेतल्या होत्या. त्यामुळं त्यांचा सहभाग मंत्रिमंडळात आणि त्यांना एक मोठं जबाबदारीचं खातं हे यामध्ये अपेक्षित आहे. या स्वरूपाशी आता पालकमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच ही अर्थातच हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर या दोघांच्यात आहे. आणि त्याचबरोबरने आपल्या वरिष्ठ पदाचा किंवा आपल्या सहकार क्षेत्राच्या पार्श्वभूमीचा एक दबाव गट निर्माण करत विनय कोरेही या रेसमध्ये नक्कीच आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मंत्री कोण होणार कोल्हापूर जिल्ह्यातून, कोणाकोणाची वर्णी पहिल्या टप्प्यात, कोणाची दुसऱ्या टप्प्यात लागणार, विस्तारीकरणात कोणाची वर्णी लागणार आणि मग वानखडे शिवून होणाऱ्या भव्य दिव्य अशा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोण कोण सहभागी होणार याकडे आता सर्वांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मंत्रिमंडळातील वर्णी लागण्यासह पालकमंत्री कोण होणार
यासाठी आता या दिग्गजांच्या मध्ये एक रस्सीखेच दिसून येत आहे. याविषयीचे वेगवेगळे अपडेट आम्ही आपणास पुरवणार आहोतच. कोल्हापूरचे या 10-0 अशा प्रकारे विजय झालेले सर्व आमदारांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह विविध विधान तालुक्यांनी असलेल्या औद्योगिक वसाहतींचं पुन्हा एकदा नव्याने जोमाने सुरू होणं असेल, तसेच महामार्गाचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, या सर्व प्रश्नाला गती द्यावी. IT पार्कला मोठी गती द्यावी. कोल्हापुरातून पुण्याला जाणाऱ्या, बेंगलोर जाणाऱ्या ST ज्यादा सुरू केल्या, ह्यापेक्षा कोल्हापुरात विविध उद्योग व्यवसाय यावेत आणि कोल्हापुरात रोजगार निर्माण व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. 3.5 शक्तिपीठाच्या कोल्हापूर आई अंबाबाई महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्र पर्यटन आराखडा असेल, दख्खनचा राजा ज्योतिबा असेल, या सर्वांच्या विकास कोल्हापूरचं आध्यात्मिक तसेच औद्योगिक पर्यटन, शैक्षणिक पर्यटन वाढीस लागावे आणि कोल्हापूर जिल्हा आगामी 5 वर्षात एक महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा, एक प्रगतीचा सर्व परिपूर्ण असा जिल्हा व्हावा यासाठी सर्वच या 10 आमदारांनी प्रयत्न करावेत अशीच अपेक्षा तमाम कोल्हापूरकर व्यक्त करीत आहेत. मी राजेंद्र मकोटे हा आढावा आपल्यासमोर सादर केलेला आहे. याविषयीचे अद्ययावत घडामोडी आम्ही आपणास पोहोचवणार आहोतच. धन्यवाद. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.